नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन गोष्ट शिकूयात। गोष्ट आहे लाकूड तोड्याची कुऱ्हाड। एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता। तो आर्थिकदृष्ट्या गरीब होता। तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आणायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत होता। एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खूप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकूड मिळालं नाही। उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली। तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथून पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली। विहीर फार खोल होती। त्याला त्याच्या तळाशी जाऊन कुऱ्हाड काढता येणे शक्य नव्हते। आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते। त्याच्याजवळ एकच कुऱ्हाड होती। तीच पाण्यात पडल्यामुळे त्याच्याकडे आता लाकूड तोडण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नव्हते। आता आपल्या कुटुंबाला खाण्यापिण्यासाठी अन्न, पैसे कसे मिळवावेत, उदरनिर्वाह कसा चालवायचा याचा विचार करून तो खूप दुःखी झाला आणि रडू लागला। त्याचं रडणं ऐकून एक देवी प्रसन्न झाली। तिने लाकूडतोड्याला विचारले की तू का रडत आहे? लाकूडतोड्याने त्याची परिस्थिती सांगितली। देवीने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले। तिने विहिरीत उडी मारली आणि जादूने एक चांदीची कुऱ्हाड वर आणली व म्हणाले, ही घे तुझी कुऱ्हाड। लाकूडतोड्या म्हणाला, ही माझी कुऱ्हाड नाही। देवीने दुसरी उडी मारली आणि यावेळेस सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर आली। लाकूडतोड्याने ती कुऱ्हाडसुद्धा आपली नाही असे सांगितले। देवीने पुन्हा तिसरी उडी मारली आणि यावेळी मात्र लाकूडतोड्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन वर आली। लाकूडतोड्याने हीच माझी कुऱ्हाड असे सांगून ती घेतली आणि देवीचे आभार मानले। लाकूडतोड्याने आपल्या खऱ्या कुऱ्हाडीपेक्षा अनेक पटीने किमती असलेल्या सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीसमोर असूनसुद्धा खोटेपणा केला नाही। प्रामाणिकपणे आपली असलेलीच कुऱ्हाड घेतली। त्याच्या प्रामाणिकपणावर देवी खुश झाली आणि त्याला बक्षीस म्हणून त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुऱ्हाडी दिल्या। लाकूडतोड्या खूप खुश झाला आणि त्या कुऱ्हाडी घेऊन आनंदाने आपल्या घरी गेला।